ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांची महापौरपदी तर भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे। या निवडीनंतर उपमहापौर पाटील यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला, परंतु निवड झाल्यानंतर कार्यालयात पदभार स्वीकारण्याऐवजी महापौर पिंपळकर या थेट मिरवणुकीत सहभागी झाल्या। त्या महापौर कार्यालयातील पदभार न स्वीकारताच तिथून निघून गेल्यानं वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात। ठाणे महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सभा पार पडली। या सभेत शिवसेना पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळकर यांची महापौरपदी तर भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली। या निवडीनंतर उपमहापौर पाटील यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला, परंतु महापौर पिंपळकर या पहिल्या मजल्यावरील महापौर कार्यालयात गेल्याच नाहीत। त्या थेट पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झाल्या। त्या महापौर कार्यालयातील खुर्चीत न बसता तिथून निघून गेल्यानं वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकण दौऱ्यावर आहेत, त्यामुळे ते महापौर पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते। या कारणामुळे पिंपळकर यांनी पदभार स्वीकारला नसून सर्वसामान्य महिलेला महापौर पदाची संधी देणार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच हा पदभार स्वीकारण्याचं पिंपळकर यांनी ठरवलं असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती। दरम्यान महापौर पिंपळकर यांना पदभार न स्वीकारण्यामागचं कारण पत्रकारांनी विचारलं असता, पदभार अजून स्वीकारला नसला तरी आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत असं सांगत त्यांनी यावर अधिक भाष्य करणं टाळलं।